बडतर्फ झालेल्या माजी IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्या पुण्यातील घरात धक्कादायक अशी चोरीची घटना समोर आलेली आहे। ही घटना शनिवारी म्हणजे 10 जानेवारी 2026 रोजी रात्री घडली असून घरातील नोकरानं म्हणजेच नेपाळी असल्याचं तो नोकर म्हटलं जातं त्या कुटुंबियांना गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं आणि त्यानंतर घरातील मौल्यवान वस्तू ह्या लंपास केल्याचा आरोप देखील आहे। या प्रकरणानं पुणे शहरात एकूणच महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। घटनेचा क्रम कसा घडला तर पूजा खेडकर यांच्या बाणेर रोडवरील किंवा त्यांच्या औंध परिसरातील त्या नॅशनल हाऊसिंग सोसायटीत असलेल्या बंगल्यात ही घटना घडली। पूजा खेडकर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी नेपाळहून आलेल्या त्यांच्या नोकरानं किंवा त्या संबंधित असलेल्या काही व्यक्तींनी अन्न किंवा पेयातून गुंगीचं औषध मिसळली। यामुळे पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर तसेच घरातील चालक, वॉचमन आणि आचारी बेशुद्ध झाले। पूजा खेडकर यांना हातपाय बांधून एका खोलीत डांबण्यात आले आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली। आरोपींनी कपाट तोडून मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू चोरल्याचा आणि पूजा खेडकर यांनी कशीबशी त्यातून सुटका करून दुसऱ्यांच्या फोनवरून चतुश्रृंगी पोलीस स्टेशनला संपर्क साधला। पोलिसांनी या घटनेची तत्काळ दखल घेत घटनास्थळी धाव घेतली आणि बेशुद्ध झालेल्या व्यक्तींना खासगी रुग्णालयात दाखल केलं। सध्या सर्वजण त्यांची परिस्थिती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे। घटनेच्या 24 तासानंतर पोलिसांनी सुमोटो होऊन म्हणजे स्वतःहून FIR दाखल केलाय या घटनेत। त्यानंतर भादवी कलम 310 2 310 5 आणि त्यानंतर विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। पोलिसांनी CCTV फुटेज तपासले असून त्या माध्यमातून बंगल्यातील काही कॅमेरे काम करत नसल्यानं परिसरातील इतर CCTV देखील चेक केले जात आहेत। पूजा खेडकर यांनी अद्याप लिखित अशी स्वतःहून तक्रार दाखल केलेली नाहीये। त्या म्हणाल्यात की मानसिक स्थिती सामान्य झाल्याच्या नंतर आपण तक्रार नोंदवणार आहोत। पूजा खेडकर या 2023 बॅचच्या IAS प्रशिक्षणार्थी होत्या, परंतु UPSC मध्ये OBC आणि दिव्यांग कोट्याचा गैरवापर करून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांची निवड ही रद्द करण्यात आली आणि आजीवन परीक्षेला अपात्र देखील त्यांना ठरवण्यात आले। त्यांचे कुटुंबीय यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये वादात सापडलेले होते, जसं की रोड रेज प्रकरणात ट्रक ड्रायव्हरचं अपहरण आणि दुसरी ही घटना कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील गंभीर असून पोलीस तपास त्या दृष्टिकोनातून सुरू आहे आणि एकूणच पोलिसांच्या तपासानंतर यातील विविधांगी ज्या काही घटना आहेत त्या घटना समोर येतील। हे सगळं प्रकरण उजेडात येईल आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं या घटनेचा उलगडा होईल। एकूणच या सगळ्या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सह्याद्री एक्सप्रेस या चॅनलवरती आपण नवीन असाल तर सह्याद्री एक्सप्रेस या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुर्तास धन्यवाद। नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत।